बनवू तरी आंब्याचा बनवीन म्हणतोय बराच दिवस झालं, पण काय आंब्याचा व्हिडिओ बनवणं होईना. तर हे बघा मित्रांनो, आपल्या आंब्याला आंबे केसर आंबा आहे, केसर. तर हे बघा मित्रांनो, पूर्ण आंबाच वाकलाय खाली. पहिला कसा होता माहिती का, असं एकदम असे वर फाटे होते आंब्याचे, तर आता पूर्ण असे खाली खाली वाकलेत. कुठे आंबे त्या घोसामध्ये, आणि ह्याच्या घोसात इकडल्या ह्याच्यात 4 आणि 3 7 आहेत ह्याला. अजून झालं आता, पिकायला पण येईन अजून. आणि आंबे कसे काय वाटले ते कमेंट करायचा मित्रांनो, आणि खायला पण या आपले सर्व मित्र. तर हे बघा मित्रांनो, आता पूर्ण आंबा दाखवला मी तुम्हाला. दोन्ही पण आंबे एक साईडने एक जबरदस्त आलेले आंबे पण. कारण औंधा जास्त काली प्रत्येकाच्या असे आंब्याला लागले नाही बरं का, पण आमच्या आंब्याला लागलेत भरपूर भरपूर. म्हणजे या सालाच्या त्याच्या नियमाने भरपूर आंबा लागला आहे. कारण आंबे लागायच्या टायमाला काय होतं, तर वातावरण चांगलं नव्हतं, त्याच्यामुळं सारा माहूर सारा ते गळूनच गेला. आणि राम राम आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला. तर हे बघा मित्रांनो, आज रोजच्या प्रमाणे शेतात आलेलो आहे. पण आज जरा हिडो उशिरा घ्यायला लागलो मित्रांनो, बरेच दिवस झाले हिडो केला नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला आज बनवू तरी आंब्याचा बनवीन म्हणतोय बरेच दिवस झालं, पण काय आंब्याचा हिडो बनवणं होईना. तर हे बघा मित्रांनो, आपल्या आंब्याला आंबे केसर आंबा आहे, केसर. आणि ऊन तर एवढं लागत आहे ना मित्र, हो बस उन्हाचं नावच घेऊ नका. उन्हाच्या असं बाहेर सावलीच्या बाहेरच निघा वाटा नाही, इतकं ऊन लागत आहे भयान. तर चला तुम्हाला दोन्ही पण आंब्याला गोल राऊंड मारून दाखवतो. आंबे कैऱ्या कसं काय आंबे आलेत बघा ते आपल्या आंब्याला. तर हे बघा मित्रांनो, पूर्ण आंबाच वाकलाय खाली. पहिला कसा होता माहिती का, असं एकदम असे वर फाटे होते आंब्याचे, तर आता पूर्ण असे खाली खाली वाकलेत. इतका आंबा लागला आणि त्याला भयान. वरच्या कडेला सारा कमी वर शेंड्याला असं खालीच लोंबले सारं, टोटल आंबा खाली लोंबलाय. इकडं सूर्याकडं तोंड झाल्यावर काय माहिती इकडं दिसते का नाही शूटिंग व्यवस्थित. इकडच्या साईडने थोडे पातळीत, पण आंबा पोचलाय पण लय भारी बरं का. केसर आंबा आहे, खायला तर इतका क्वालिटी बाज आहे ना. 2 आंबे जर खाल्ले ते माणूस आउट होते, 2च आंब्यामध्ये. 5 वाजत आले तरी पण बघा किती ऊन आहे. बघा इथं तर लयच घड लागलेले असे. काय आंबा आहे, जवळून येऊन बघा तुम्ही काय आंब्याची क्वालिटी, साईज. साईज पण कमीत कमी एक एक आंबा असा अर्धा किलोचा तरी भरण. अर्धा किलो तर सहज 500 ग्रॅम एक आंबा. बघा खाली पार जिमनीला टेकायला एवढंच राहिले. आणि आंब्याचे समज आंब्याला काय बरेच दिवस बी नाही झाला असं लावून, औंधा 4 वर्ष पूर्ण झाले म्हणायचे आंब्याला. लय आंबे येतात केसरच्या आंब्याला लवकरच. फक्त 2 वर्षाचे आंबे आलते, पण आम्ही समज बार धरला नव्हता त्याचा, तोडून टाकायचं लहान आहे त्याच्यामुळं. बघा क्वालिटी आंब्याची. इकडल्या साईडने तर कलर आणि तेन. आणि आता 2 वर्ष झाले त्याला यायला लागलेत, आम्ही मोठा झालाय त्याच्यामुळे आता आंबे पण धरतात. मागच्या वर्षी धरले होते आणि औंधा पण धरलेत. तरी औंधा लय वातावरण नव्हतं, नाही तर लयच आंबा येतोय आडमाप. इतका आंबा येतोय ना, पराशे आंब्याचा फाटा मोडून पडायची वेळ येते, इतका आंबा लागतोय आंब्याला. चला आता एक दाखवलंय, आणि आता दुसऱ्याचं बघा. आता हे इकडे ह्याच्या पण अशाच फाट्या लोंबल्यात खाली. बघा पार असं बुडाला टेकूस तरी, ह्याला तर पार असं टेकनच लावलंय कल्लाय साईडला. काय पडतोय का काय काय माहीत पावसाळ्यामध्ये. हे बघा काय आंबा लागणे का काय. 2 वर्षामध्ये आंबा खायला भेटतोय केसर.
आंब्याची साईज लई होती बरं का, पण जबरदस्त. चला ह्याला पण तुम्हाला कडेकडे फिरून दाखवतो चौकड. या बघा एक घोस्त किती याचा, किती एका घोसात 3 4 5 6 7 8 आहेत आंबे त्या घोसामध्ये. आणि ह्याच्या घोसात इकडल्या ह्याच्यात 4 आणि 3 7 आहेत ह्याला. अजून झालं आता पिकायला पण येईन अजून. मला वाटतं 7 8 10 दिवसामध्ये, 10 15 दिवसामध्ये पाडाला पण लागन. पाडायला लागलं की उतरून यायचा घरी. खायला तर टेस्ट विचारूच नका त्याची. आंबा जर खाल्ला तर माणूस बंद करीत नाही पोट भरूस तर, इतकी टेस्ट आहे ना आंब्याची. आता मागच्या वर्षी पण खाल्लेत आम्ही, त्याच्यामुळं अनुभव आहे आम्हाला. बघा हे ऊसाच्या रानामध्ये लावलेले, त्याच्यामुळं त्याला पाणी ते व्यवस्थित भेटत आहे. आता सध्या आता कॅनलला पाणी येईनच 1-2 दिवसामध्ये. आता विहिरीचं पाणी कमी पडायला लागलं, त्याच्यामुळं जरा ऊस पण असा सुकल्यासारखा दिसायला लागला. चला येतो आता मागच्या कॅमेऱ्यावर. आणि आंबे कसे काय वाटले ते कमेंट करीता मित्रांनो. आणि खायला पण या आपले सर्व मित्र. तर हे बघा मित्रांनो, आता पूर्ण आंबा दाखवला आहे मी तुम्हाला. दोन्ही पण आंबे एक साईडने एक जबरदस्त आलेले आंबे पण. कारण औंधा जास्त काली प्रत्येकाच्या असे आंब्याला लागले नाही बरं का, पण आमच्या आंब्याला लागलेत भरपूर म्हणजे या सालाच्या त्याच्या नियमाने भरपूर आंबा लागला आहे. कारण आंब्याचे लागायच्या टायमाला काय होतं तर वातावरण चांगलं नव्हतं, त्याच्यामुळं सारा ते गळूनच गेला. आणि त्याच्यामुळं तरी थोडे कमी लागले, नाही तर असे ह्या साईजमध्ये आंबा लागतो. ह्या साईजमध्ये चौफेर पार बुडते शेंडा असा इतका आंबा लागत असतो त्याला. पण जाऊ द्या, लागले तेवढेच बरेच निघते. 4-500 खायला दोन्ही आंब्याला 4-500 तर मोकळे निघते. तर चला मित्रांनो, या तुम्ही पण आंबे खायला. आपल्या यूट्यूब फॅमिलीने या सर्वांनी आंबे खायला. तर चला व्हिडिओचा करतो शेवट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं ज्या कोणी आपले नवीन मित्र असतील तर. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.